नमस्कार मित्रांनो, आज मी बसलो आहे शुभम राजनवार बरोबर. शुभम राजनवार डेव्हलपर आहेत कमला या गेमचे आणि त्यांनी रिसेंटली लॉन्च केलेला गेम मोबाईलवरती पण लॉन्च झाला आहे, प्ले स्टेशनवरती पण लॉन्च झाला आहे. तर शुभम, एक छोटंसं इंट्रोडक्शन होऊन जाईल तुमचं. हा, मी शुभम राजनवार. आय रन अ गेम स्टुडिओ मॅड मंत्रा नावाचा, आणि आम्ही व्हिडिओ गेम्स बनवतो मेनली फॉर PC अँड कन्सोल. आमचा फर्स्ट गेम आम्ही रिलीज केला अराउंड 1.5 year अगो, ज्याचं नाव आहे कमला. एक हॉरर गेम आहे PC कन्सोलसाठी, ज्याच्यामध्ये तुम्ही एक तांत्रिक बनून खेळता आणि तुम्हाला एका चुडैलला फाईट करायचं असतं. तर ह्या गेमची आयडिया कशी आली? आम्ही विचार करत होतो की इंडियामध्ये काय चालेल, आणि वेगवेगळ्या आयडियाज शोधत होतो. जेव्हा तुम्हाला माहीत असते की ओके, तुमच्याकडे जास्त बजेट नाही आहे, मार्केटिंग स्पेंड नाही आहे, तर तुम्ही थोडंसं ट्राय करता की ट्राय टू फाइंड समथिंग ज्याच्यामध्ये खूप लोक घुसले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट दॅट इज लेस एक्सप्लोर्ड. आणि इवन दो जर आपण पिक्चर्स वगैरेचं बघितलं, मूवीज बघितले, तर भरपूर लोकांनी चुडैलच्या अराउंड मटेरियल बनवलेलं आहे, भरपूर मूवीज आलेल्या आहेत. पण आम्हाला वाटलं की ठीक आहे, आपण मे बी हे गेम्समध्ये एक निश करू शकतो, एक टॉपिक हा एक्सप्लोअर करू शकतो, आणि तसं एक डिसाईड झालं. आता गेम तुम्ही लॉन्च केला 1.5 वर्ष अगोदर, पण गेम बनायला किती वेळ गेला? गेम बनायला आम्हाला लागले अराउंड 6 ते 7.5 महिने काहीतरी. 6 ते 7.5 महिने. वा, हं. ओके. आणि ह्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस होते डेव्हलपमेंटच्या दौरान? पूर्ण डेव्हलपमेंटच एक चॅलेंज होतं ऑनेस्टली, मोठं, राईट. बट जेव्हा तुम्ही बूटस्ट्रॅप करताय पूर्ण स्वतःच्या बजेट. बूटस्ट्रॅप काय असतं? बूटस्ट्रॅप इज, तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्ही काहीतरी नवीन सुरू करायचा प्रयत्न करताय आणि तुमच्याकडे एक्सटर्नल फंड्स नाही आहेत, म्हणजे इन्व्हेस्टमेंट कोणाकडून घेत नाही आहे, कोणी फॅमिली, कोणी रिलेटिव्स कोणी फंड नाही करत आहे. यू आर युझिंग युअर ओन मनी. टिपिकली दॅट्स व्हॉट वी कॉल बूटस्ट्रॅप. आणि बेसिकली मी स्वतःचे पैसे वापरत होतो सॅलरीचे या गेमला फंड करायला. आणि तुमची जी जर्नी आहे आणि स्टोरी आहे ती खूप युनिक आहे. म्हणजे तुम्ही आता जॉब करता जर्मनीमध्ये आणि इंडियन गेम बनवलाय इंडियाच्या थीमवरती विथ इंडियन टॅलेंट. तर ती प्रोसेस कशी होती? तर पुण्यामध्ये जॉब करतानाच मला माहीत होतं की इव्हेंच्युअली मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही इंडियामध्ये किंवा पुण्यामध्ये पण जॉब करताय, इवन तो माझा जॉब होता रिमोट, मला दिवसभर बेसिकली काम करावं लागायचं, राईट. दॅट्स हाऊ मच वी वर्क. प्रॉब्लेम आहे की काम करावं लागायचं. काम भरपूर करायचं ऑनेस्टली. काम तर करावंच लागतं, पण पूर्ण दिवस काम करणारे जर तुम्ही, आणि याच्यानंतर जरी तुमच्याकडे इनफ फंड्स भेटत असतील सॅलरीमधून काहीतरी स्वतःला करायचे ते परस्यू करायला, तुम्हाला टाइम नाही भेटणार बेसिकली. दॅट वॉज माय प्रॉब्लेम, की मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करू की मला इनफ सेव्हिंग्स पण राहतील स्वतःमध्ये काहीतरी इन्व्हेस्ट करायला, साईड हसल सुरू करायला, पण टाइम पण भेटेल त्या साईड हसलला एक्झिक्यूट करायला. आणि इव्हेंच्युअली मला वाटलं की ठीक आहे, मे बी मी बाहेर निघायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर्मनीमध्ये गेल्यावर तो काइंड ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, बिकॉज ऑब्व्हियसली पे ग्रेड इज बेटर अँड वर्क टाइम इज लेस. आणि तिथे पण रिमोट असल्यामुळे मला काइंड ऑफ दोन्ही गोष्टी करता आल्या. आय कुड स्पेंड सम मनी फ्रॉम माय सॅलरी माझ्या गेमसाठी, आणि तो प्रॉब्लेम्स बेसिकली तसा फिक्स केला. आणि डेव्हलपमेंटच्या वेळी तुमचा शेड्यूल कसा झालेला? शेड्यूल एकदम कॉम्प्लिकेटेड. जेव्हा तुम्ही जॉब करताय, राईट, आणि इव्हेंच्युअली ऑब्व्हियसली मी 2-3 लोकांना हायर पण केलं, राईट. छोटी टीम बनवली ज्याच्यासोबत काम सुरू केलं. शेड्यूल हॅज टू बी व्हेरी फ्लेक्सिबल. बेसिकली आम्हाला फक्त एवढंच माहीत होतं की उद्या काम काय करायचं आहे, आणि काइंड ऑफ दुसऱ्या दिवशी डिसाईड व्हायचं की आज कधी बोलायचं. इवन दो सुरुवातीला आम्ही फिक्स टाइम ठेवलं की आता असं कोऑर्डिनेट करू. नथिंग रिअली वर्क्स, बिकॉज तुम्ही एकटे राहताय, तुम्हाला स्वतःचे पण काम आहेत भरपूर, आणि जेव्हा तुम्ही जॉब करताना काहीतरी असं परस्यू करणार. सो माझी टीम इंडियामधून होती, तर सगळ्यांचा टाइम एक सिंक करून भेटणे, एका टाइमला चर्चा करणे, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. बट एव्हरी वन वॉज व्हेरी फ्लेक्सिबल, अँड आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द मेजर थिंग्स माझ्या टीममध्ये, ज्यांनी खूप हेल्प केली पूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेसला प्रॉपरली हे व्हायला. आणि असं बघायला गेलं तर जर्मनी आणि इंडियामध्ये 3.5-4.5 तासाचं अंतर आहे. तो टाइम डिफरन्स कसा मॅनेज झाला? खूप सिम्पल आहे. सो ऑब्व्हियसली जर बाकी लोक इंडियामधून काम करतात आहे आणि मी एकटा जर जर्मनीमध्ये आहे बेसिकली, राईट, तर इट बिकम्स अ सिम्पलर सोल्युशन की मीच माझा टाइम. म्हणजे तुम्हाला फक्त ते लोक रिपोर्टिंग करायचे, बाकी इंटरनली सगळं काम मॅनेज करायचे, आणि तुम्ही फक्त ते विजनला कंट्रोल करायचे. हो, तो तर एक माझा मित्र आहे प्रशांत म्हणून, आणि दॅट वॉज माय फर्स्ट टीममेट लेट्स से कमलासाठी. आणि ही वॉज मेकिंग शुअर की ॲटलीस्ट जो सुरुवातीचे फर्स्ट 3 महिने तो इन्व्हॉल्व होता, की अपडेट्स घेत राहील टीमकडून. ऑब्व्हियसली मी पण असायचो रोज,
पण ही वॉज मेकिंग शुअर की जे डेली आन्सर्स द्यायचे टीमला फॉर एक्झाम्पल राईट, ही वॉज देअर टू काइंड ऑफ कम्युनिकेट माय विजन फॉर द गेम वाईल ऑल्सो हेल्पिंग मी बिल्ड द विजन फॉर द गेम असं. तर त्यांनी त्याच्यामध्ये हेल्प केली. बट जेव्हा 3.5 आणि 4.5 तासाचा डिपेंडिंग ऑन की डे लाईट सेव्हिंग्स कधी आहे, जेव्हा डिफरन्स असतो तेव्हा बेसिकली तुम्हालाच चेंज करायला बेटर आहे. जर मी आहे एकटा जर्मनीमध्ये, बाकी सगळे पुण्यामध्ये आहेत किंवा इंडियामध्ये आहेत राईट, तर थोडं इझी बनतं की ठीक आहे मीच लेट झोपतो किंवा लवकर उठतो आणि काइंड ऑफ ॲडजस्ट करून टाकतो. आता गेम लॉन्च झाल्यानंतर इंडियामध्ये खूप पॉप्युलर झाला, खूप गाजला. येस. कॅरी मिनाटी ते एकदम हॉरर चॅनल जे पॉप्युलर आहेत Yes. ते गेम्स खेळायला लागले. परत कमलावरती कॉन्स्पिरसी थिअरीज पण व्हायला लागल्या. म्हणजे मला आठवतं आपलं डिस्कशन होतं जेव्हा तू बोललेला की कमलावरती कोणीतरी एक स्टोरी बनवली स्वतःची. येस. तर हे सगळं जे पॉप्युलॅरिटीची रिस्पॉन्स आहे ते कुठे ना कुठे एक्सपेक्टेशन होती की एकदम रॅन्डम झालं? फर्स्ट ऑफ ऑल शाउट आउट टू खुनी मंडे त्याच्यासाठी ज्यांनी भरपूर कमलावर ॲनिमेटेड गोष्टी बनवल्या. आणि त्यांनी ॲक्च्युली एक गोष्ट खूप जी ग्रेट झाली आफ्टर ऑल ऑफ दिस इज दॅट ज्यांनी पण कॉन्टेंट बनवलं स्वतःचं कमलावर, दे ॲडेड देअर ओन क्रिएटिव्हिटी टू इट. बिकॉज आमच्या गेममध्ये स्टोरी एवढी सिम्पल आणि छोटी होती, त्यांनी ते एक्सप्लोअर केलं त्यांच्या वेमध्ये ते वर्ल्ड आणि एकदम एक्सपॅन्ड केलं बेसिकली. सो दॅट वॉज ग्रेट. बट या, व्हॉट वॉज युअर ओरिजिनल क्वेश्चन? की हे जे रिसेप्शन होतं ऑडियन्सचं ते एक्सपेक्टेशन होती कुठे ना कुठे की ऑनेस्टली होप होतं मोर दॅन एक्सपेक्टेशन. वी हॅड अ कॅल्क्युलेशन, एक सिम्पल एक अंदाज लावलेला आम्ही की ठीक आहे आम्हाला आय थिंक आम्हाला सुरुवातीला वाटलेलं की आपण 10 मिलियन व्ह्यूज अक्रॉस यूट्यूब एकत्र बहुतेक पोहोचू. आणि दॅट वॉज अवर होप की होपफुली फक्त जेवढं आम्ही इन्व्हेस्ट केलंय तेवढं जरी रिटर्न आलं आम्हाला, विल ॲक्सेप्टेड बिकॉज विल ॲटलिस्ट मेक अ नेम की ओके असा एक ग्रुप आहे त्यांनी एक गेम रिलीज केली आणि नेक्स्टमध्ये आपण थोडंसं मेजर अजून करायला. बट ऑब्व्हियसली आता गेम एवढी स्केल झाली होती आणि एवढा टाइम लागलेला बिकॉज आम्ही गेममध्ये खूप चेंजेस केले, खूप जास्त पॉलिशला पण टाइम लावला. इट जस्ट वर्कड आउट की युट्यूबवर स्नोबॉल झालं आणि ते एक्सपेक्टेड नव्हतं. सो ऑब्व्हियसली 10 मिलियन जे आमचं होप होतं आणि नाव इट्स लाईक अ बिलियन व्ह्यूज राईट, इट्स नॉट इव्हन कम्पेरेबल. सो दॅट वॉज नॉट एक्सपेक्टेड. आणि नेक्स्ट क्वेश्चन माझा हे, आता नंबर्स बद्दल जर आपण बघू तर स्टीम वरती गेमचे फक्त काहीतरी 10,000 कॉपीज विकल्या. पण त्याच्याने तुमचं प्रॉफिट झालं जे काय. हावेवर जर तुम्ही मोबाईलवरती नंबर्स बघाल तर मोबाईलवरती किती 2 करोड डाउनलोड्स क्रॉस झालेत गाईस. तर तुम्हाला डेफिनेटली गेम चेक केला पाहिजे. अँड्रॉइडवरती अवेलेबल आहे फॉर फ्री. अँड्रॉइड iOS पण अवेलेबल फ्री. आणि PC वरती 199 चेंजेस 299 आहे आता आणि मध्ये मध्ये चेंज होत राहतो. तर आय रिमेंबर की आपलं जेव्हा कॉन्व्हर्सेशन होत होतं जेव्हा फर्स्ट टाइम मोबाईलवरती लॉन्च केलेलं गेम, तर त्यावेळी गेमला रिस्पॉन्स खूप चांगला होता. लाईक प्री रजिस्ट्रेशन नंबर आय थिंक एका आठवड्यामध्ये 1 मिलियन क्रॉस झाले डाउनलोड. पण मॉनिटायझेशन एवढं खास नव्हतं. येस. तर ते कसं फिगर आउट केलं? बिकॉज PC मार्केट आणि मोबाईल मार्केट कम्प्लिटली डिफरंट. PC मार्केटमध्ये तुम्ही पैसे देता आणि मग गेम चालतो आणि भले तुम्ही गेम खेळा ना खेळा डेव्हलपरला पैसे भेटले. पण मोबाईल मार्केट कम्प्लिटली डिफरंट आहे. मोबाईल मार्केटमध्ये तुम्ही लॉन्च केलं फॉर फ्री. तर तिकडे पैसे कसे कमवले, काय स्ट्रॅटेजी होती तिकडे? डेफिनेटली थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे बिकॉज आम्ही मोबाईलसाठी लॉन्च इनिशियली केला नाही, प्लॅनच नाही केला गेम. हां, ऍक्च्युली जेव्हा प्लॅन केला सुरुवातीला आयडिया पेपरवर राईट की आम्ही विचार केला की मोबाईलसाठी बनवू आपण. बट जसं आम्ही बनवत गेलो आणि जसं आम्हाला कळत गेलं की ऍक्च्युली याचं पोटेन्शियल काय आहे, बिकॉज वी कॅन एक्झिक्यूट व्हेरी वेल, वी फाउंड दॅट आउट राईट. आणि मग आम्ही PC कन्सोलच्या स्केल टुवर्ड्स जायला सुरू केलं सेम प्रोजेक्ट घेऊन. सो डिझाईन वॉज नॉट प्लॅन्ड फॉर मोबाईलसाठी आम्ही विचारच नाही केला. त्याच्यामुळे काय झालंय की मोबाईलची एक बिल्ड तर रेडी झाली जी प्रीमियम गेमला सूट होती. आणि मला आठवतं मोबाईलच्या बिल्डसाठी लोक खूप उत्सुक पण होते. हा, तर लिटरली शिव्या बसत होत्या, लहान मुलांचे मेसेज येत होते. लाईक आमचं मॅड मंत्राचं इंस्टाग्राम जे पूर्ण फील्ड आहे लहान पोरांच्या ऑडिओ नोट्सने की तुम्ही गेम नाही रिलीज केली तर मी इंस्टाग्रामवर इन्स्टॉल करून टाकेल, जे मला काय फरक पडणार राईट. सो आफ्टर जेव्हा आम्ही PCचं लॉन्च केला राईट नाव अबाउट लाईक मे बी 12,000-12,500 कॉपीज विकल्या असतील आम्ही. दॅट मेड शुअर की ठीक आहे आमचं रिकूप कम्प्लीट झाला, इट्स व्हेरी प्रॉफिटेबल ऑन PC ऑल्सो. बट त्याच्यामुळे जे स्नोबॉल झालं युट्यूबला राईट, बिकॉज अ लॉट ऑफ पीपल टेल मी की तू मोबाईलसाठीच पहिले करायला पाहिजे होतं. नाव मी डिसअग्री काय करतो त्याच्यासोबत इज दॅट मोस्ट ऑफ दी मोठे युट्यूबर्स देअर मेन प्लॅटफॉर्म इज कम्प्युटर्स.
जेव्हा तुम्ही पीसीवर असं काहीतरी टाकताय, व्हायरॅलिटी इज युअर मेन अप्रोच विथ द गेम. देन लेट इट स्नोबॉल फर्स्ट तुमच्या पीसीच्या बिल्ड सोबत किंवा नॉट कन्सोलचा बिल्ड, बिकॉज इंडियामध्ये नाही चालत तेवढं. आणि ते जे कन्व्हर्जन आहे, जेवढ्या व्हिडिओज बनले, लेट्स से की 1000 व्हिडिओ बनला कमलावर, राईट, आणि त्याचे अक्रॉस जेवढे पण कंबाईंड व्ह्यूज होतील ते कन्व्हर्जन मोबाईलवर येतं. बिकॉज जे खूप लोकांनी पीसी वरती गेम बघितला, युट्यूबर्सना खेळताना बघितला आणि तिकडे एक ऍस्पिरेशन क्रिएट झाली की मला पण हा गेम खेळायचा आहे. येस, पण त्यांच्याकडे कुठे ना कुठे ती हार्डवेअर नसेल, ती ऍक्सेसिबिलिटी नसेल आणि मोबाईल सगळ्यांकडे आहे. येस. तर आय थिंक आय कम्प्लिटली अग्री ऑन दॅट पॉइंट. 90% जे 95% आपले जे ऑडियन्स आहेत, गेमर ऑडियन्स इंडियामध्ये, ते सगळं मोबाईलवर आहे. सो जेव्हा तुम्ही एक पीसी गेम रिलीज करताय इंडिया स्पेसिफिक, शुअर की तुम्हाला अटेन्शन भरपूर मिळेल, बिकॉज इंडियामध्ये ऑथेंटिक इंडियन कॉन्टेंट खूप कमी आहे गेमिंगमध्ये. बट ते अटेन्शन कन्वर्ट नाही होणार पीसीवर. बट दॅट्स अ गुड थिंग ऑल्सो, बिकॉज नाव यू कॅन डू दॅट आणि स्नोबॉल होऊ देणार तुम्ही ते व्ह्यूज. एक आयपी क्रिएट झाली, एक प्रेम क्रिएट झालं, राईट, आयपी बद्दल, कमलाबद्दल लेट्स से, आणि मग ते कन्वर्ट होणार स्लोली जेव्हा तुम्ही मोबाईलला लॉन्च केलं. दॅट्स वाय जेव्हा मी मोबाईल अनाऊन्स केला, ऑब्व्हियसली आमचं प्लॅन नव्हतं सुरुवातीला, बट द डिमांड वॉज सो हाय, लाईक यू सेड, म्हणजे रजिस्ट्रेशनच एकदम भन्नाट. आणि आम्हाला करावंच लागलं ते. नाव मोबाईल इज नॉट समथिंग दॅट इवन आय लाईक टू प्ले, माझा एक्सपर्टीज पण ऑनेस्टली नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही असं पण सुरुवातीला प्लॅन नव्हता केला, विच मीन्स की इट्स लाईक तुम्ही ॲड्स जर टाकता, राईट, फ्री गेम देऊन मोबाईलसाठी, सो द मॉनिटायझेशन कामच नाही करत त्याच्यामध्ये. अशी गेम नाही येते की तुम्ही सारखे खेळणार, राईट, तुम्ही एकदा कम्प्लीट करणार किंवा दोनदा कम्प्लीट करणार आणि त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स झालेला आहे, लाईक वॉचिंग अ मूवी बेसिकली. त्याच्यानंतर तुम्ही मूव्ह ऑन करता. आणि मोबाईलवर फॉर्मॅट इज कम्प्लीट डिफरंट, ज्याच्यामध्ये खूप लूपेबल गेम्स पाहिजे, रिपीट खेळता आलं पाहिजे. दॅट्स हाऊ यू रिली मेक मनी. बट बिकॉज द अटेन्शन वॉज सो ह्यूज आणि 2 करोड डाउनलोड्स, ऑब्व्हियसली ऑर्गॅनिकली वी डिडंट स्पेंड एनिथिंग ऑन इट, ऑब्व्हियसली ते कन्वर्ट झालं चांगल्या रेव्हेन्यूमध्ये. सो इट वॉज अ व्हेरी गुड डिसिजन की आम्ही ते केलं, ते टाइम टाकून, राईट, लॉन्च नंतर. बट या दॅट्स वाय आय थिंक मॉनिटायझेशन वॉज ट्रिकी दर. आणि आता खूप लोक जे कमलाचे फॅन झालेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, कमला 2 कधी येत आहे? कमला 2 की येत आहे की नाही येत आहे? सो आय मीन येत आहे, येस, राईट, येत आहे, इव्हेंच्युअली तर येणारच. बट जेव्हा तुम्ही काहीतरी रिलीज करता, राईट, लाईक इनिशियली जेव्हा तुम्ही रिस्क कमी घेता आणि युअर लाईक की लेट मी टोन डाऊन माझं क्रिएटिव्ह थॉट प्रोसेस आणि लेट मी क्रिएट समथिंग दॅट माइट नॉट बी माझं फेवरेट क्रिएशन, बट फर्स्ट डे म्हणून आपण नीट करून लॉन्च करू. दॅट वॉज कमला फॉर मी ऑर ऑल्सो माय टीम, आय थिंक, राईट. सो माझ्यामध्ये ते आत्ता हे नाहीये की लगेच कमला 2 करावं, बिकॉज आय एम ट्राईंग टू बिल्ड समथिंग बिगर, समथिंग डिफरंट. क्रिएटिव्हली इट्स नॉट देअर येट, बट आय थिंक आफ्टर दिस गेम आय डू हॅव थोडेसे आयडियाज जे कमलाला एका डिफरंट वेमध्ये, थोडा ग्रँड वेमध्ये परत इंडियामध्ये प्रेझेंट करू शकतो. आणि आय थिंक ते आयडिया यूज करून मे बी थोडंसं 1-2 वर्षानंतर कमला 2 कडे आम्ही जाईल. आणि आतापर्यंत जे लाईफस्टाईल झालंय तुझं, जर्मनी बसून इंडियन टीम बरोबर काम करतोय, पण आता रिसेंटली आय थिंक तू इन्व्हेस्टर्सना पण अप्रोच करतोय टू बॅक यू फॉर युअर नेक्स्ट प्रोजेक्ट्स, राईट? कारण की आय अंडरस्टँड युअर डायलेमा की आता जर्मनीमध्ये तुझ्याकडे एक सेफ्टी नेट आहे, येस, आणि त्या सेफ्टी नेट बरोबर यू आर एबल टू लिव्ह कम्फर्टेबली आणि स्वतःचं एक रिलॅक्स्ड एन्व्हायरमेंटमध्ये तू नवीन गेम्स पण बनवू शकतो. बरोबर. बट एकदा सपोज तुला इन्व्हेस्टर्स भेटले तर तुझं काय प्लॅन असणार? म्हणजे हाऊ विल यू डू थिंग्स डिफरंटली देन व्हॉट यू डिड विथ कमला? आय मीन ऑनेस्टली तेच आता मी प्लॅन करतोय, राईट, लाईक रिगार्डलेस की मला इन्व्हेस्टर आता इमिजिएटली भेटेल की नाही भेटेल, आम्ही काम करायला सुरू केलेलं आहे त्या ग्राइंड आयडिया टुवर्ड्स. इव्हेंच्युअली काय होईल, जर ऑब्व्हियसली इन्व्हेस्टर ऑनबोर्ड होतील आणि डिपेंडिंग ऑन ते किती फंड करायला तयार आहेत स्टुडिओला, वी विल चेंज द स्केल ऑफ द गेम. मे बी थोडं जास्त डायनामिक करेल, त्याला कॉन्टेंट थोडं ॲड करेल. 4 तासाच्या जागी मे बी द गेम 8 तास बनेल, राईट. दॅट्स व्हॉट विल डू, बट द कोअर मेकॅनिक्स विल स्टे द सेम. आणि तसं आता आम्ही प्लॅन करतोय की आम्ही काम सुरू केलेलं आहे इन अ आयडिया वेअर इट इज स्टील सेट इन इंडिया, कारण की आमचं कोर ऑडियन्स तिथे, तर आम्हाला समजतं की ठीक आहे, ॲटलिस्ट एक अजून गेम अपार्ट फ्रॉम कमला 2 ऑब्व्हियसली इंडियामध्ये सेट असली पाहिजे, बिकॉज दॅट्स वेअर द ऑडियन्स केम फ्रॉम फॉर अस, राईट, फर्स्ट गेमकडून. सो इंडियामध्ये सेट आहे, बट यावेळेस आम्ही एक वेगळा एक ट्विस्ट, एक अँकर ॲड करतोय जे इंडियाला
इंडियाबद्दल जास्त त्यांना माहीत नाहीये हम्म. बाहेर. सो फॉरेनर्स कॅन ऑल्सो अंडरस्टँड द गेम. त्याच्यासाठी प्लेअर कॅरेक्टर इन दिस नेक्स्ट वन इज नॉट इंडियन. ओके. आणि आता गेमच्या बद्दल थोडं बोललं तर जेव्हा गेम डेव्हलपमेंटमध्ये होता तेव्हा मला आठवतं तू शेअर केलं की प्ले टेस्टिंगमध्ये खूप मजा यायची. येस. तर ते काय प्रोसेस होता? पहिली आपण कव्हर करूया प्ले टेस्टिंग काय असतं, का इम्पॉर्टंट असतं, आणि कमलाच्या प्ले टेस्टिंगमध्ये सगळ्यात एकदम मजेदार मुवमेंट्स कोणते होते? प्ले टेस्टिंग जेव्हा तुम्ही करायला लागता, एस्पेशली क्लोजर टू लॉन्च, आय थिंक लास्ट जे 80% नंतर जे प्ले टेस्टिंग सुरू होतं, दॅट इज व्हेरी फन बिकॉज यू गेट टू सी द आउटपुट ऑफ एव्हरीथिंग दॅट यू हॅव ॲडेड. म्हणजे तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी गेममध्ये ॲड केल्यात, राईट. जर तुम्ही 10 लोकांना बसवलं एक आठवड्यामध्ये, राईट, आणि त्यांना बोलले की ठीक आहे डिस्कॉर्डमध्ये ये, तू गेम खेळ, आम्ही फक्त बघणार, विल नॉट टेल यू एनिथिंग, विल जस्ट वॉच यू प्ले, आणि तू अडकला तर आम्ही हेल्प करेल फक्त, बिकॉज ऑब्व्हियसली अडकला तर हेल्प करावं लागेल. तर आम्ही बघितलं की किती वेगवेगळे रिॲक्शन्स येतात ते बेस्ड ऑन द डिसिजन्स वी टोक. नाव वाय इज दॅट व्हेरी इम्पॉर्टंट, एस्पेशली इन द लेटर पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट. नंतर करणं का इम्पॉर्टंट आहे क्लोजर टू रिलीज, कारण की डिपेंडिंग ऑन की कशावर रिॲक्शन भेटते, कशावर नाही भेटत आहे, कशावर कमी भेटते, कशावर जास्त भेटतंय, यू कॅन मेक स्मॉल डिसिजन्स त्या 2 महिन्यामध्ये टाकायला किंवा चेंज करायला. दॅट विल मेक द गेम्स एक्सपिरियन्स ट्वाईस एज गुड, राईट. कारण की तुम्हाला आता कळते की काय होतंय. लाईक लेट्स से की तुम्हाला एका गोष्टीमध्ये खूप चांगलं रिॲक्शन भेटलं, यू कॅन क्विकली बी लाईक, यु नो वॉट, मला 1 दिवस लागेल अशी एक गोष्ट ऍड करायला जे या रिॲक्शनला अजून एक्सटेंड करेल, अजून फन बनवेल. तर मग ते डिसिजन्स आम्ही करत गेलो लास्ट 2 महिन्यामध्ये. दॅट्स वाय आय फील लाईक कमला रिली वर्क बिकॉज ऑफ प्ले टेस्टिंग. जर आम्ही प्ले टेस्टिंग नसतं केलं, आय फील लाईक द गेम वुड नॉट हॅव डन दिस वेल. आणि प्ले टेस्टिंग तर करायलाच पाहिजे. आय फील लाईक आय वुड बी हॅपी की जर मी अजून केलं असतं लवकर प्ले टेस्ट. आणि सगळ्यात मजेदार मोमेंट्स कोणते होते? कारण का एक हॉरर गेम आहे, तर हॉरर मधले जे रिॲक्शन असतात एकदम, मला आठवतं आपण एकत्र शोकेस पण केलेला खूप जागी. तर तिकडे जे लोक येऊन तुझ्या बूथवरती येऊन गेम खेळायचे, अक्षरशः ती एक मायक्रोसॉफ्टची लेडी मला आठवतं, ती खेळत होती आणि ती चेअरवरनं पडली. तर असे काय मजेदार मोमेंट्स होते प्ले टेस्टिंगच्या? ऑनेस्टली एक कॉमन रिस्पॉन्स भरपूर भेटलेला आम्हाला प्ले टेस्टर्स कडून, आणि तोच बेस्ट होता माझ्यासाठी की गेम खूप जास्त स्केरी आहे मला खेळायला. नाव ऑब्व्हियसली एक अँगलने वाईट पण होतं ते, बिकॉज इफ खूप जास्त भीती वाटते कोणाला तरी तर मे बी ते खेळणारच नाहीत मग. बट जे लोकांना आम्ही बोलवत होतो, ऑब्व्हियसली वी डोंट हॅव फंड्स, तर ते दीज आर लाईक जेनेरिक गेमिंग ऑडियन्स, त्यांची हॉरर गेम्स मे बी इज नॉट द मेन इंटरेस्ट. बट जर त्यांना भीती भरपूर वाटतेय, देन वी नो की भीती आली आहे गेममध्ये, बिकॉज दॅट इज द मेन पार्ट ऑफ अ हॉरर गेम, भीती आली की नाहीये. सो ते जेव्हा फिक्स झालं, चड्डी फाटली आहे की नाही, चड्डी फाटली की नाही आणि किती फाटली, सो एकदा ते क्लिअर झालं तर तेव्हा आम्ही शुअर झालो की ठीक आहे ऍटलीस्ट करेक्ट डायरेक्शनमध्ये आपण डिसिजन्स घेतलेले आहेत. सेकंड वन वॉज लाईक वन वियर्ड रिॲक्शन दॅट वी सॉ वॉज, एकदा माझा एक फ्रेंडच आहे, तो गेम खेळत होता आणि गेममध्ये एक बग आला ज्याच्यामुळे एक जम्पस्केअरचा जो साऊंड आहे तो इको व्हायला लागला एकदम एक्स्ट्रीमली लाऊड साऊंड मध्ये, आणि तो घाबरला डायरेक्ट, ओरडला तो. तो एक बग होता बेसिकली, बट ते रेकॉर्ड केलं ऍक्च्युअली, कधीतरी शेअर करायला पाहिजे. आपण एडिट आउट करून टाकून ट्राय करू, भेटलं तर टाकून देऊ. बट तो एवढा घाबरला बिकॉज साऊंड इको होत होता आणि थांबतच नव्हता, त्याला वाटलं आता थांबलाच नाही, तो घाबरला, त्याने डायरेक्ट काढून बंदच केलं. सो दॅट वॉज व्हेरी फनी. आणि हा गेमला कॅरिमिनाटीने पण केलेलं, तर ते कसं झालं आणि त्याच्या रिॲक्शनच्या वरती तुमचा काय रिॲक्शन? ऑनेस्टली कसं झालं इज व्हेरी सिम्पल, राईट. लाईक आम्ही होप करत होतो की एक स्नोबॉल, ऑर्गॅनिक स्नोबॉल क्रिएट होईल. जेव्हा तुम्ही, आता हा प्रश्न खूप कॉमन आला मला लोकांकडून की वाय डिड कॅरिमिनाटी प्ले इट अँड हाऊ कॅन आय मेक कॅरिमिनाटी प्ले माय गेम. मी काय करू शकतो की कॅरिमिनाटी किंवा बाकीचे जे मोठे क्रिएटर्स आहे, मिथपॅट वगैरे, ते माझे गेम खेळतील. अँड माय आन्सर वॉज की आम्ही काही स्पेशल नाही केलेलं आहे. जर तुम्ही बघता गेम चांगला बनवलाय, दॅट इज वन पार्ट शुअर, बट आम्ही असं एक दिलेलं आहे जे त्यांना दुसरीकडून भेटत नाहीये, राईट. लाईक इफ दे लुक इन द मार्केट, त्यांच्याकडे असे किती ऑप्शन्स आहेत जे एक इंडियन गेम आहे. सो बेसिकली 0 कॉम्पिटिशन आहे आम्हाला. सो ते बेसिकली थोडं हे होतं, सिम्पल होतं आमच्यासाठी की ठीक आहे गेम चांगली आहे तर स्नोबॉल होत राहील, छोटे युट्यूबर्स पहिले खेळतील, आम्ही छोटे युट्यूबर्सला बऱ्याच लोकांना फ्री की दिलेली, आणि त्याच्यानंतर जर गेममध्ये असेल तेवढा दम, तेवढी आवडली लोकांना, तर इव्हेंच्युअली स्नोबॉल होईल आणि क्रिएटर्सला खेळावेच लागेल, बिकॉज ऑडियन्स विल डिमांड ना.
Correct. जे लोक मिथपॅटला बघतात देर इज गुड अमाऊंट ऑफ दॅट ऑल्सो वॉचेस कॅरी मिनाटी. करेक्ट. आणि दॅट इज वॉट वी वर होपिंग फॉर की एक स्नोबॉल सुरू होऊ द्या आणि इफ द गेम इज गुड इट विल ऑटोमॅटिकली रीच टू प्लेसेस जे आयडियली गेमसाठी झालं पाहिजे ते. राईट. आणि गेम जेव्हा लॉन्च झालेला त्यावेळी फर्स्ट वीकचा रिॲक्शन काय होता? फर्स्ट वीक वॉज ऑल्सो व्हेरी गुड बट इट वॉज नॉट द बेस्ट बिकॉज जसं मी बोला राईट आम्ही गेम एक्झॅक्टली कॅचअप कधी झालेला? I think third week or 2 weeks and Okay. few days. But first week मध्ये a lot of big YouTubers picked it up. आणि 3 लाख YouTubers ज्यांचे 3 लाख सबस्क्रायबर्स आहेत, 5 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आणि वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट ऑल्सो ऑब्विसली, कारण की आम्हाला कळलं की ठीक आहे नाव आमचं इन्व्हेस्टमेंट इज सेफ. वी कॅन सी की इव्हेंच्युअली आमचं सेल्स जेवढा खर्च केलाय तेवढा परत येईल, आरामात क्लिअर होणार आहे. सो पहिल्या 2 दिवसातच मी तरी खुश होतो की ओके आय टूक द रिस्क बट इट्स पेइंग ऑफ. बट जसं आम्ही कॅल्क्युलेट केलं इनिशियली द गेम वॉज रिसिव्ड व्हेरी वेल इन टर्म्स ऑफ रिव्ह्यूज अँड व्ह्युअर्स जे बघतात ते फक्त त्यांना पण खूप मजा येत होती. अँड देन वी थॉट की ओके आता स्नोबॉल तर होईलच. आणि आय थिंक अबाउट सेकंड वीक और सेकंड अँड हाफ वीकला कॅरी मिनाटीपर्यंत टच झालं. अँड देन इव्हेंच्युअली त्याच्यानंतर शुभ वगैरे जे आहेत त्यांच्यापर्यंत पण रीच झाली गेम. सो अराउंड 1 मंथमध्ये आय थिंक मोस्ट लोकांनी खेळून टाकलेली गेम जे मोठे युट्यूबर्स होते. आता कमला जो गेम आहे दॅट इज नॉट टेक्निकली अ फर्स्ट गेम. कमलाच्या अगोदर पण गेम डेव्हलपमेंट जर्नी केली आहेस तू आणि सी मेड्यू मध्ये शिकलायस एक्सेट्रा एक्सेट्रा. तर गेम डेव्हलपमेंटमध्ये एंट्री कशी झाली? ऑनेस्टली लाईक बाकी जे किड्स असतात जेव्हा आपण पण किड्स होतो राईट, आपल्याला फिगर आउट करायचं होतं की काय करायचं राईट. आणि तसंच मी 9th मध्ये होतो आय रिमेंबर. आणि मला डिसिजन घ्यायचं होतं की काय करायचं एक्झॅक्टली 10th नंतर. वॉट फील्ड, इंजिनिअरिंग करायचं आहे, कम्प्युटर सायन्स करायचं आहे, काय करायचं आहे. अँड आय वॉज जस्ट एक्सप्लोरिंग. अँड बिकॉज मी एवढा गेम खेळत होतो त्याच्यामुळे मला युनिटी इंजिन सापडलं ऑनलाईन. मी ते डाउनलोड केलं, ट्राय करायला लागलो. आय फाउंड इट इंटरेस्टिंग की ठीक आहे मजा येते काहीतरी करायला. त्या टाइमला एक फ्री ॲसिड भेटायचं प्लंबरचं, आय डोंट नो इफ यू रिमेंबर, 3rd पर्सन प्लंबर कंट्रोलर भेटायचं युनिटीमध्ये. आणि तसंच मी कॅरेक्टर कंट्रोलर जो येस 3rd पर्सन येस. आणि तसेच बाकीचे पण भरपूर इंजिन्स वगैरे मी ट्राय करायला लागलो. आणि मला वाटलं की ॲक्च्युली लेट मी थिंक अबाउट दिस सिरियसली. आणि मी ट्राय केलं, कॉलेज सापडले मला आणि आय जॉईंड वन ऑफ द. पेरेंट्सचं काय रिॲक्शन होतं? फटके नाही दिले त्यांनी म्हणजे गेम डेव्हलपर बनायचं आहे बोलले? आय मीन फटके नाही दिले बट आय मीन स्केप्टिकल तर होणारच बिकॉज दे डोंट नो विच इज फेअर. दे डोंट नो. मी फक्त इग्नोर केलं. मग काय करायचं इफ यू डोंट नो दॅट इट्स हार्डर फॉर समवन टू कन्व्हिन्स हू हॅज नो आयडिया राईट. तर मग जनरली आय फील लाईक इट्स जस्ट यू डू युअर थिंग इफ यू बिलीव्ह इट अँड लेट इट बी. आणि मग इव्हेंच्युअली ते कन्व्हिन्स कधी झाले आणि त्यांच्या लाईफ मधला एकदम हॅपीएस्ट मोमेंट कधी होता? I mean, I don't know. That is very difficult. I don't think my family is like a jolly type family to give out reactions easily. But I think they were satisfied when they saw that money is coming. पैसे आले की नंतर खुश. I mean, obviously, like I think typically for a middle class family, जेव्हा मुलाला जॉब लागला आणि सॅलरी येते, they are already like 50% happy. चला याचं सक्सेस झालेलं आहे. नाव मोर सक्सेस इज मोर मनी, मोर सॅलरी बेसिकली. बरोबर. सो जेव्हा मला फर्स्ट जॉब लागला आणि दे सॉ की ऑफर वगैरे भेटतात, गेम्समध्ये पण जॉब्स आहेत, पैसे भेटतात, देवर लाईक ओके गुड हॅपी. आय थिंक ओव्हरऑल तेच पाहिजे. लाईक खूप सगळे मुलं ज्यांना गेम डेव्हलपमेंटमध्ये यायचं आहे त्यांचे पेरेंट्स एवढं सपोर्ट नाही करत. तर माझं त्यांना हेच ॲडवाईस असतो की पहिली तुम्ही प्रूव्ह करा की तुम्ही गेम डेव्हलपर बनवून पण पैसे कमवू शकता आणि मग सपोर्ट आपोआप येईल. कारण काय पेरेंट्सनी आपल्याला बघितलंय गेम खेळून टाइमपास करताना आणि त्यांना माहित नाही की ह्याच्यामधनं पैसे पण कमवू शकता. आजकालच्या तारखेमध्ये तुम्ही गेम खेळून पण पैसे कमवू शकता. बरोबर. आय मीन कॅरी मिनाटी, कमलाचे फक्त व्ह्यूज बघितले आपण तर त्या व्ह्यूज मधनं पण किती पैसे कमवले असतील कॅरी मिनाटी. तर ओव्हरऑल ह्या क्रिएटर इकॉनॉमी बद्दल काय विचार आहे? आय थिंक आपल्यासाठी गेम डेव्हलपर्ससाठी इट इज अ ब्लेसिंग बिकॉज नाव ऑब्व्हियसली जेव्हा क्रिएटर्स आहेत त्यांचं पण एक सिस्टम आहे की नवीन गेम्स आला आणि कोणी बोलते किंवा आमची गेम खेळा तर ते चार्ज ऑब्व्हियसली करायचा प्रयत्न करतील. बट जेव्हा एक इंडियन प्रोडक्ट तुम्ही ऑफर करताय दे डोंट हॅव अ लॉट ऑफ ऑप्शन्स बिकॉज लोकांना त्यांची डिमांड आहे. बरोबर राईट. सो लोक खुश होणार आहे त्यांनी खेळल्यावर, पैसे घेऊन खेळ किंवा नको खेळू. बट बिकॉज देर इज सो मच ऑर्गॅनिक पुल बिकॉज इंडियन एक कॉन्टेंट आहे आणि त्यांना बघायचं लोकांना, ते फ्रीमध्ये खेळून टाकतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे
developers like us who are trying something different get a Notice chance. होतात, notice Yeah, होतात. they get a chance. Because if you see recently एक Anant Express म्हणून एक game आलेला अरे. that also got a lot of जबरदस्त attention. जबरदस्त. Because that happens because there is such less content when it comes to Indian content in gaming. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी ऑफर करताय आणि बाकीचे ऑप्शनच नाहीयेत तर मग तो काय करणार, तुम्ही एकच प्लेट देताय त्याला खायला राईट, आणि तो तुम्ही बोलताय की हे खा नाही तर काहीच नको खाऊ राईट. उपाशी तर नाही राहणार. तो उपाशी तर नाही राहणार, तो खाणारच आहे. बरोबर. सो दॅट इज व्हॉट वर्क्स. चलो, कॉन्व्हर्सेशन खूप मस्त होतं. आणि एनी पार्टिंग ॲडवाईस, म्हणजे नवीन कोणाला गेम डेव्हलपर बनायचं असेल तर त्यांच्यासाठी काय ॲडवाईस असेल? आय मीन एक ॲडवाईस तर नाही ऑनेस्टली, बट जर आपण स्टुडंट्सबद्दल बोलतोय मेनली, देन ऑनेस्टली मला वाटतं की थोडं सुरुवातीला कीप इट स्मॉल वेन इट कम्स टू एम्स. बिल्ड समथिंग स्मॉल. थोडे छोटे छोटे गेम्स भरपूर बनवा. प्रोटोटाईप करायला शिका. मी आता IGDC पण एक गोष्ट कॉमन बघितली बिटवीन स्टुडंट्स की भरपूर लोक प्रोटोटाईपने डायरेक्ट गेम घेऊन आलेले आहेत आणि दे जस्ट अज्युम की मी बनवलंय म्हणजे बस हिट झालेली आहे, पैसा आलेला आहे राईट. ऍक्च्युली एंटरटेनमेंट पण भरपूर दिसतं. म्हणजे मी काहीतरी बनवलंय तर लोकांना आवडलंच पाहिजे. तर ते थोडंसं चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला रेडी राहायला पाहिजे की लोकांचा क्रिटिसिझम घ्यायला. आय एम शुअर कमलाच्या टायमाला पण जो फर्स्ट व्हर्जन असेल कमलाचा तो एवढा चांगला नसेल. नव्हता. आय जस्ट रिमेंबर्ड समथिंग रॅन्डम. वन ऑफ द फर्स्ट पीपल दॅट आय हॅड शेअर्ड कमला विथ, जेव्हा मी बिल्ड शेअर करायला सुरू केलेली, आय जस्ट रिअलाइज दॅट वॉज वैभव चव्हाण. आय जस्ट रिमेंबर्ड. ओके. आय हॅवंट इव्हन मेन्शन दिस टू वैभव. त्याला मी पाठवलेली. दॅट वॉज खूप टाइम अगोदर लॉन्चच्या. बिकॉज दॅट्स हाऊ मच इन्व्हॉल्ड यू शुड बीन फाइंडिंग फीडबॅक. तुम्ही मागा, फीडबॅक मागा, ओपिनियन मागा. बट तुम्ही जेव्हा नवीन स्टुडंट्स बघता यू फाइंड की दे हॅवंट रिअलाइज्ड इट की ओपिनियनची गरज आहे तुम्हाला. तुम्हाला वाटतंय की चांगलं प्रोडक्ट आहे तुमच्याकडे, कूल, बट अनलेस इट गोज आउट इन द मार्केट अँड यू सी नंबर्स इट मीन्स नथिंग राईट. सो जनरली आय फील लाईक की ते जे आहे की नाही माझा आयडिया आहे, चांगला आयडिया मी बनवणार, you need to drop it until you show numbers. You need to drop everything because like we say in startups, right, idea is worthless, execution is everything. Correct. And that goes with games as well. बरोबर. So I think that's very important. तर हे तर शेअर केलं, वैभववर बिल्ड शेअर केली, पण फीडबॅक काय होता वैभवचा? I don't remember. I think वैभवने खेळले पण नव्हते गेम त्या टाइमला, आणि बहुतेक तो बोललेला की आय डोंट अंडरस्टँड द गेम असं काही. बहुतेक त्यांनी स्टीम पेज बघून त्याला गेम कळलं नाही. अँड दॅट वॉज आय रिमेंबर नाऊ. आय रिमेंबर दॅट फीडबॅक एज वेल बिकॉज आय गॉट दॅट फीडबॅक फ्रॉम मल्टिपल पीपल. लोकांकडून मला भेटला की मला स्टीम पेज बघितल्यावर गेम कळत नाहीये काय, आणि त्याला इम्प्रूव्ह केला आम्ही. जसं गुड एक्झाम्पल ना. यू विल ऑलवेज फाइंड कॉमन फीडबॅक. आय एम नॉट सेइंग की तू सगळ्यांचं ऐक, बट तू ऍटलीस्ट 100 लोकांना विचार तर. म्हणजे 100 लोकांमध्ये 80 लोक सेम गोष्ट बोलत असतील, ते पहिले चेंज केलं पाहिजे. बरोबर. बिकॉज इफ यू जस्ट कीप डुईंग दॅट इव्हेंच्युअली 100% यू रीच की तुझ्याकडे एक प्रोडक्ट आहे जो सेल करणार आहे. जर तू नॉनस्टॉप फीडबॅक घेत राहिला प्रत्येक चेंज नंतर, देन इट्स सिम्पल 1+1 राईट. इव्हेंच्युअली यू हॅव अ प्रोडक्ट इन हँड जो मोस्ट लोकांना आवडतोय आता. बरोबर. आणि तसं थोडं अप्रोच केलं पाहिजे आय थिंक स्टुडंट्सनी. थोडं प्रोटोटाईप जरा जास्त बनवा. तुम्ही खूप कमिट करू नका सुरुवातीला की एवढा स्केल असणार आहे, मी असे गेम बनवणार आहे आणि मी चेंज नाही करणार आहे. बरोबर. IGDCला आय ऑल्सो मेट सम गाय हु वॉज नॉट व्हेरी कीन इन शेअरिंग की त्याचा गेम काय राईट. मला माहिती आहे कोणत्या एक्झाम्पल. सो तुला तर माहिती आहे कोणाबद्दल बोलते. बट मी त्याला पण तेच बोललो की आय थिंक इट्स कूल, बट यू हॅव टू अंडरस्टँड की नोबडी केअर्स. म्हणजे सगळे लोक त्यांच्याच लाईफ मध्ये गुंतले आहेत. तर तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्ट बरोबर एक लाईफ बनवायची आहे तर तुम्हाला तो फीडबॅक, रॉ फीडबॅक घेणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि शिवाय खाणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा इव्हेंटमध्ये ज्याच्यामध्ये सगळे गेम डेव्हलपर्स आहेत, देन यू कांट स्टँड अप आणि बोलणार तू की मी माझी गेम दाखवणार नाही बिकॉज मला आयडिया खूप भारी आहे. इट नेव्हर वर्क्स. यू ऍक्च्युअली क्रिएट अ बॅड इम्प्रेशन बिकॉज दॅट गाय बेसिकली क्रिएटेड अ बॅड इम्प्रेशन अमॉंग्स्ट यू पीपल राईट. सो आय थिंक अशा गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही बी ओपन टू फीडबॅक, शो इट टू पीपल, नॉट एव्हरीवन. जर तुला आयडियामध्ये एवढा विश्वास आहे, शो सगळ्यांना नको दाखव, बट शो इट टू सम पीपल. कारण की ऍट द एंड ऑफ द डे गेम आपण लोकांसाठी बनवतोय आणि लोकांचा फीडबॅक नसणार तर मग आपण काय करणार. नाहीतर मग होप नको करू की सेल होणार. इट्स दॅट सिम्पल. इफ यू वॉन्ट पीपल टू पे मनी फॉर इट, then take opinion from people, give people what they want, and that's how you make money. बरोबर.
खूप मजा आली या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आय होप ऑडियन्सना पण खूप काही काही शिकायला भेटलं असेल. तर मित्रांनो, शुभम राजनवर ह्यांचा गेम आहे कमला, चेकआउट करा. लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सोडीन. आणि त्यांच्या नवीन गेमवरती पण काम सुरू झालंय, त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करूया खूपच लवकर. पण तेव्हापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचा आवडता गेम डेव्ह निखिल. आणि हा व्हिडिओ आवडला तर मग ह्याला शेअर पण करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.